जय श्रीराम. तर आज आपण करन्सी पेअरचा अनालाइज करूया. आणि आपण आज 3 करन्सी पेअर अनालाइज करायच्यात, ज्या की डीपमध्ये अनालिसिस करूया काय होऊ शकते मार्केटमध्ये करन्सी पेअरमध्ये. जर आपण 3 मंथचा चार्ट बघितला तर मार्केटनं हा एक रेजिस्टन्स बनवला होता, जो की हेड अँड शोल्डर टाईप आहे. मार्केटने त्याचा ब्रेकआउट देऊन एक मुवमेंट अपसाईडला द्यायला लागली, म्हणजे मार्केट एक हायर आय स्ट्रक्चर बनवते. जर मंथली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मार्केटनं पहिल्यांदा ह्याच पॉईंट पासून एक्झॅक्टली रेजिस्टन्स सपोर्ट ऍक्ट केला आणि एक सीट लावली आपण ड्रॉ केली. तर 0.5चा एरिया पण इथं होता. तिथून एक मार्केटनं मुवमेंट दिल्या 2000 बिप्सचे. स्टॉप लॉस एकदम छोटा होता, 550 बिप्सचा. आणि ईएमएचा पण सपोर्ट होता मार्केटला. त्यानंतर मार्केटनं हायर हाय स्ट्रक्चर फॉर्म करतच वर गेले. आता मार्केटनं ह्या पॉईंटची लिक्विडिटी ग्रॅप केली आहे, जी की ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी आहे यूएसडीची एक्टिव्हायची. ही एक सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट आहे की थोडं वरून पण ही लिक्विडिटी ग्रॅप केलीच असं म्हणू शकतो आपण. आणि ह्या ईएमएच्या वरच मार्केट सस्टेन करायला लागले मंथली टाइम फ्रेम मध्ये. आणि ज्या पॉईंट पासून मार्केटला रिजेक्शन आले अनवॉन्टेड एरिया, तो पण जवळच आहे. म्हणजे अनवॉन्टेड पण आहे, ओपनिंग क्लोजिंग पण आहे, ईएमए पण आहे आणि ट्रेंड पण बुलिश आहे. त्याच्यामुळे मार्केट अपसाईड जाऊ शकते, चान्सेस आहेत. जर वीकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मार्केट हायर हाय, हायर हाय, हायर हाय, हायर हाय, हाय आणि ब्रेक झाला. मार्केटनं एवढा स्ट्रगल करत वर गेलेलं इथनं पण हायर हाय बरोबर. आणि एकाच म्हणजे वन डायरेक्शन फॉल येऊ शकत नाही मार्केटमध्ये. मार्केटमध्ये थोडंसं लो पॅटर्न वीकली टाइम फ्रेमवर तर त्यानं बनवायला पाहिजे होता, जो की एक कॅन्डलस्टिक पॅटर्न पूर्ण ट्रेंड चेंज करू शकत नाही. आता जसं मार्केट ह्या लो पाशी येऊन थांबले, जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत लोवर लो स्ट्रक्चर फॉर्म होणार नाही आणि तिथून मार्केट एक मुवमेंट यायला लागले. तिथून चान्सेस जास्त आहेत की मार्केट एक अपसाइड मूव्ह देऊ शकते. का तर वन डायरेक्शन फॉल हा कधीच मार्केटची मुवमेंट चेंज करू शकत नाही. ती फक्त एक रिट्रेसमेंट असते. जर आपण हायर टाइम फ्रेम मध्ये बघितलं 6 मंथ मध्ये, तर एक्झॅक्टली मार्केटनं ओपनिंग क्लोजिंग प्लस 6 मंथचा पण अनवॉन्टेड एरिया आहे. जर अनवॉन्टेडला आपण कंटिन्युएशन कॅन्डल बघितली तर एक्झॅक्टली 0.16 पासून म्हणजे रिट्रेसमेंट करून मार्केट वर निघाले असं. आता आपण डेलीत बघूया. सॉरी, वीकली मध्ये जी ही वीक बनल्या त्याची आपण हाफ वीक ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी लावून इथे एक ट्रेड प्लॅन करू शकतोय. ट्रेड प्लॅन करू शकतोय आपण. डेलीत जर आलो तर डेलीत एक्झॅक्टली त्याच पॉईंट पासून एक मुवमेंट आली. आता इथं जर आपण ट्रेड प्लॅन करायचा म्हटला तर मार्केटने इथं थोडंसं लो स्ट्रक्चर दाखवलंय, नंतर खाली आलं, नंतर वर गेले. आता जर इथं लो न बनवता जर एखादा हाय बनवला तर मार्केट मध्ये भरपूर चान्सेस आहेत की इथनं एक अपमूव्ह येऊ शकते, जी की आपण एक्सपेक्ट करू शकतो की 1620 असेल. यूएसडी जेपीआय मध्ये स्ट्रक्चर एकदम परफेक्ट बनले. जर थोडं वेट करून जर आपण एंट्री घेतली, थोडं खाली येऊन इथं जर एखादी डोजी टाईप कॅन्डल बनली किंवा एखादा रिव्हर्सल पॅटर्न आपल्याला बघायला भेटला तर एक चांगली मुवमेंट येऊ शकते. 4 आवर मध्ये जर आपण एक्झॅक्टली समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केट लोवर लो बनवत खाली येते आणि ह्या लो नंतर लो न बनवता मार्केट हाय क्रिएट करायला लागले. आता मार्केटनं ह्या सगळ्यांचं स्टॉप लॉस घेऊन नंतर खालून एक रिव्हर्सल पॅटर्न बनवले. म्हणजे थोडं हायर हाय जरी स्ट्रक्चर क्रिएट केलं तरी डबल बॉटम पण बनतोय आणि इथून थोडं खाली येऊन नंतर एक हायर आहे आणि
आणि आपण या सेकंड हायला किंवा फर्स्ट हायला फिब रिट्रेसमेंटवर आपण ट्रेड घेऊ. तुमच्यासोबत हा ट्रेड शेअर करणार आहे. असं एक स्ट्रक्चर इथं होऊ शकते आणि जिथून एक्झॅक्टली मार्केटनं रेजिस्टन्स घेतलाय ती अनवॉन्टेड एरिया, तिथूनच मार्केट खाली चाललंय. 4 आवरला पण मार्केट थोडस बेरिश आहे, खाली उद्या मार्केटला थोडं हाफ वीक पर्यंत तरी किंवा हाफ वीकच्या थोडस वर इथे एक रिव्हर्सल कॅन्डल टाईप दिस डोजी हॅमर कुठली पण बनते आणि एक हायर हाय बनायला लागले की इथे एक ट्रेड प्लॅन करू. नेक्स्ट पेअर आहे युएसडी सीएचएफ. युएसडी सीएचएफ जर आपण 3 मंथ टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर आता एक्झॅक्टली मार्केट सपोर्ट एरिया बसे आणि तिथूनच मार्केट एक रिव्हर्सल पॅटर्न तयार करायला लागले हायर हायचा. जर आपण नीट बघितलं तर एक रिव्हर्सल पॅटर्न तयार करायला लागले का तर ह्याच पॉईंट पासून मार्केटने मुवमेंट दिलेली, परत मार्केट त्याच पॉईंटला आले आणि लो न बनवता मार्केट 3 मंथ मध्ये हाय बनवायला लागले. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर डबल बॉटम स्ट्रक्चर मार्केटमध्ये तयार व्हायला लागले. डबल बॉटम स्ट्रक्चर आपण बघा वरून मार्केटमध्ये फॉल आला, रिट्रेसमेंट झाली, परत फॉल आला, थोडं वर गेलं, ह्यांची लिक्विडिटी घेऊन मार्केट परत खाली आले आणि लो न बनवता मार्केट हाय बनवायला लागले. जर इथं ही कॅन्डल अशीच क्लोज झाली तर इथं आपली हाफ वीक लागेल आणि तिथून एक येऊ शकते. वीकली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर मार्केट काइंड ऑफ रिव्हर्सल म्हणजे हेड अँड शोल्डर टाईप कॅन्डल पॅटर्न बनवायला लागले आणि इथं पण आपली हाफ वीक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी लागू शकते की जो हा एरिया आहे इथपर्यंत मार्केट येऊ शकते रिट्रेसमेंट करायला. ह्या पॉईंट पासून एक रिट्रेसमेंट होऊ शकते. जर आपण डेली कॅन्डल मध्ये आलो तर सेम युएसडी जेपीआय मध्ये जी स्ट्रक्चर आहे सेम ती स्ट्रक्चर आहे. मार्केट लोवर लो बनवत खाली यायला लागले आणि मार्केट थोडं वर गेले. इथं जर लो न बनवता जर हाय बनवला तर इथं ह्या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस ठेवून एक ट्रेड घेऊ शकतोय आपण. हायर आहे साईडला जो की आपला स्टॉप लॉस इथं कुठं तर भेटला आपल्याला ट्रेड 200 विप्सचा राहील, पण टार्गेट मिनिमम फर्स्ट 600 विप्सचा राहील आणि सेकंड टार्गेट हे आपलं फर्स्ट टार्गेट राहील, सेकंड टार्गेट हे राहील. म्हणजे इथं जर आपल्याला एक ट्रेड भेटला, स्टॉप लॉस जर ह्याच्या खाली ठेवला 200 विप्सचा, आता जी पोझिशनला आहे त्या पोझिशन पासून जर आपण घेतला ट्रेड तरी 300 विप्सचा स्टॉप लॉस होते आणि 1,500 म्हणजे 1:5 चा रेशो होते. इथं पण आपण ट्रेड घेऊ शकतो, फक्त थोडस वेट करू. एक हायर आहे स्ट्रक्चर डेली चार्ट मध्ये बघूया, मग एक अपमूव्हसाठी ट्रेड घेऊ. युएसडी चे मध्ये पण एक बायचा ट्रेड होऊ शकते, आपण प्लॅन करूया. युएसडी कॅड मार्केटमध्ये फॉल आलाय आणि नंतर मार्केटनं एक हायर हाय स्ट्रक्चर क्रिएट करून मार्केटने एक अपमूव्ह दिला आणि हा एरिया मार्केटला रेजिस्टन्स एरिया म्हणजे रेजिस्टन्स ऍक्ट करायला लागलाय, जो की प्रिव्हियस पण रेजिस्टन्स आहे, जिथून मार्केट कंटिन्युअसली रेजिस्टन्स एरिया ऍक्ट करते आणि क्लायंट कॅन्डल क्लोजिंग वर दिला आहे. जर आपण बघितलं तर मार्केट अप ट्रेंड मध्ये आणि हायर हाय बनवते, पण त्या एरियाचा ब्रेकआउट भेटून झालाय. जर ह्या मुवमेंटचा आपण विचार केला तर 50 पासून मार्केटने एक मूव्ह दिल्या जी की ह्याच रेजिस्टन्स लेवलला थांबले. प्रिव्हियसली पण हाच एरिया आपल्यासाठी
महत्वाचा होता. आणि आता आपण हाच आहे. जर आपण बॉडी न धरता नुसते वीक जरी धरले तरी भरपूर होते. हायर मार्केट एक हायर स्ट्रक्चर बनवते आणि ह्या पॉईंट पासून एक शार्प फॉल येते मार्केटमध्ये आणि तो ह्या वेळेस यायला लागलाय. विकली टाइम फ्रेम मध्ये मार्केटनं EMA चा पण ब्रेकआउट केलाय आणि त्याला हा लास्ट सपोर्ट आहे की तिथून मार्केटला एक मुवमेंट येऊ शकते. हीच रेंज आहे मार्केटची आता सध्या तरी, जी की आपली अनवॉन्टेड एरिया आहे. इथं सिनेरिओ चांगला आहे, पण इथं कसं मार्केट रिॲक्ट करते बघून एक मुवमेंटसाठी आपण प्लॅन करू शकतो छोटीशी, जी की राहील 223 ची. इथपर्यंत आपण एक प्लॅन करू शकतो USD CAD मध्ये. आणि जर ह्या रेंजचा ब्रेकआउट झाला तर मार्केटमध्ये आपण प्लॅन करू शकतो, जी की रेंज राहील 400 ची. त्याच्यापेक्षा USD CHF आणि USD JPY हे दोन पेअर एकदम भारी आहेत की ज्याच्यामध्ये आपली हाफ वीक ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी लागते. इथं अनवॉन्टेडचा एरिया आहे. मंथली टाइम फ्रेम 3 मंथ मध्ये बघितलं तर रिट्रेसमेंट पण झाल्या, अनवॉन्टेड पण आहे, म्हणजे EMA पण आहे सपोर्टला. USD JPY मध्ये भरपूर असं ट्रेड आहे चांगलं की जे आपण घेऊ शकतोय. USD JPY म्हणा, USD CHF म्हणा, ह्या दोन्हीमध्ये चांगला आहे. ह्याच्यात थोडं टार्गेट कमी राहील, बघू शकतो. जर USD CHF आणि USD JPY मध्ये जर आपल्याला पाहिजे त्या प्रकारे जर कॅन्डल बनली ह्या पॉईंटला हाफ वीक पशी थोडी वर खाली कुठं तर एक रिव्हर्सल पॅटर्न बनला मॉर्निंग स्टार टाइप, तर एक आपण ट्रेड घेणार 100%. तुम्हाला मी नक्की कळवेन. थँक्यू.